नमस्कार मित्रांनो, संदीप पॉक्सर यूट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही आज आलो आहे जागेपाशी. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या जागेचं काम चालू होणार आहे लवकरच. तर ही पोरगी आहे ना मला किती वेळापासून त्रास देऊ राहिली. देते का नाही? ते पप्पाला फोन लावू का? लावू का फोन? सांग. लावू? नाही ना? मग त्रास देशील का मला? नाही ना? नक्कीच देणार नाही ना? हे बघा, आम्ही व्यासपाईवर आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो. टोपी कशी घ्यायची? मला नाही दिसायची टोपी. कोणाची टोपी? आरू कोण आहे? तांदळाची आरू का? तुला तरच देते बाई. माझी टोपी मला घालू दे बरं का. तू मला एवढं तरच नको देऊ ना ग. मी बारीक आहे ना तुझ्यासारखा. कितीला जाते तू? बघा असं त्रास देते माहितीये का. किती कधीपासून आहे ना इकडं छेड, नाकाला हात लाव, कानवड, बाळीवड. कधीपासून चालू तुझं? मी असं बोललो तुला काही? मोठे मी बाबा. मला काय मार आता. तूच राहिली मारायचं. सगळे मारून जातात मला. कोणीच नाही. गप नका पायी. दाढी निघून जाईल. नको ओढू दाढी बिडी काही. गाडीच काढून टाकेल तुमची. काढ. बारीक पोरे लय अवघड असतात. काढू का? माझी टोपी काढू दे मला. काय टोपी? मी मागा जेव्हा लागतं मला बरं का ग पोरे. ना कधीच मारतोय. पप्पाला फोन लावतोय. लावू का? अरे तू शाळेत जाते? तुझं नाव काय? हा, मग आरू कोण आहे? तुझी मैत्रीण आहे का? अजून? हा, केस ओढशीन, नाक ओढशीन. पप्पाला फोन लावतो. इतका त्रास देते ना मला तू. तुमचा फोटो. हा, माझा फोटो किती वेळा पाहायचा तुला? हा, किती वेळा माझा फोटो पाहायचा तुला? किती वेळापासून माझा फोटो दाखव म्हणते. माझा फोटो दाखव म्हणते. हे बघा, फार वैताग आणून ठेवलाय पोरीने. फार काही नाही, फार इतका वैताग ठेवलाय ना, तर काही विचारूच नका. बघा मम्मी, पोरगी कधीचा वैताग देते मला. आता आपली खडी आली मित्रांनो इकडं. अजून येणार आहे. अजून गाडी फसली होती मगाशी. तरी अजून एक डंपर राहिला यायचा. तो इकडं खाली करायचा, नाही तर इकडं खाली करून कुठं तरी खाली करायचं आहे. पण ह्या पोरीचं काय करायचं तुम्ही सांगा आता. काय करायचं का तुझं? हा, तुला फटके देऊ का? नको ना? ए विनू भाऊ, दिस इज मोकार त्रास दे देंगे. त्रास कशाला? नाक वडती काय, गाल वडती काय मम्मी? हा बघ, चालूच राहत. हा, बारीक पोरग म्हणलं तर असं राहतच. पण हे बारीक पोरग बारीक नाही, लय त्रास देते. लय हुशार आहे ही पोरगी. इतकी हुशार आहे ना. चला मग घ्या ना तुम्ही एवढं काढून. हे पोलं काढायचे लाईनीशी. इकडे बसले. हे आणलंय झाकायला इथं मित्राकडून. काय म्हणते फ्लेक्स आणले, पाणी बोटलले. आता मित्रांनो जवळपास लय दिवसापासून थकायचे. आता आमचं चालू झालेलं आहे. इतकं थकणार आहे काय नाही. पण कारण की हे बघा, सगळं आपण दुसऱ्याच्या जीवावर सोडतं. म्हणजे का पैसे द्यावं लागेल, त्यासाठी आपण बी करावं लागतं घराचं काम. आपण केल्यानंतर आपलेच पैसे वाचतात. काय म्हणतात? बरोबर आहे. आपण केल्यानंतरच एकदम व्यवस्थित होतं मम्मी. सगळ्या गोष्टी आपणच बघायच्या. तार काढताना तर लागलं. मला पण लागलं. इथं कापले डायरेक्ट. कुठं कापलं सांग? हा बघा, इथं कापले. वाशिन येऊ राहिले. वाशिन येते आता. काय म्हणते? स्वरा नाही, आरू आहे तिचं नाव. आरू नाही, स्वरा आहे. आरू आहे. स्वरा आहे. आमना आरू आहे. लागन स्वरा, तुला भीत लागन बाई. तुझं नाव काय बाबा? नाव काय सांगते की नाही बाबा? स्वरा. चला आपण पोलं काढून घेऊ. चल आता पोलं काढून घेऊ. दाखवते तुम्हाला. तर बघा, आता हे लोक काम करते. आपला संदीप आहे, विनू आहे,
तर मी आता तुम्हाला दाखवते. बसलेले मी खाली. 1 मिनिट. आता मी उठते. आपली घरीच आहे पोरगी ऋतू, तिचं काम चालू आहे. तर माझा फोन पण वाकडा झालता. तर आता बघा मी उठणार आहे, चप्पल घालते. तर आता मी उठले. तर हे बघा आपलं असं चालू आहे, पोरं करते. मी पोरांच्या मागं उभी आहे खंबीरपणाने. हा, आणि हे दादा पण आपले सलपला पाणी वाटतंय त्यांच्या. इकडे मित्रांनो, आता आम्हाला हे पूर्ण पोलं काढायचे. हा, उद्या आपलं काम चालू होणार आहे. हा, हे पोलं काढल्यानंतर उद्या आपली पूजा पण आहे. हा. म्हणून मग आता हे सगळं पोलं काढण्याचं लय गरजेचं आहे. आता तुम्हाला रोज एक एक काय काय चाललंय सगळं बघायला भेटन. स्वतः आपण काम करणार आहे. स्वतः काम करायचंय, कारण की एवढं आपलं बजेट नाही, म्हणून आपण स्वतः करायचं काही गोष्टी. दीदी इकडे येऊ नको. ह्या बघा ही बारकी आहे ना, काचा कुचा हिला लागन, पण ऐकत नाहीये. आपली शेजारची इथली ती लहान आहे. आणि आम्हाला शेजार पण खूप छान आहे, असं काही नाही. माझ्या सामानाला पण तेच लक्ष देणार आहे. त्यांनी सांगितलं काही काळजी करू नको तू. तर आता मी तुम्हाला परत दाखवते. सगळ्या तारी काढून घेतल्या, म्हणजे एक एक व्हिडिओ धरायला मी नव्हते, कारण की मला एवढी साफसफाई करायची होती. हे बघा हे सगळं जाळायचं होतं, त्याच्यामुळं मी पण काही धरू शकले नाही. मला काही दाखवता आलं नाही त्यांना. काम चालू आहे ना इथं. तर हे बघा असे पोलं काढायचे काम चालू आहे. हा, स्वरा पळून गेली, तिचे पप्पा आले. तर जसं जसं जमन तसं तसं काढून दाखवते तुम्हाला. अरे पोल हालतच नाही बर का. अरे बाप रे बाप. बघा हे सगळ्या तारी मोकळ्या केल्या, बघितलं ना, छन्नी हातोडीने सगळं मोकळं केलंय. हा, सकाळी जेवण करून आलो होतो आम्ही. जिरलं. बरे आम्हाला शेजार खूप छान आहे, भारी. पाणी बिनी सगळं देत्या. हा, चहा वगैरे पण देतात. असा शेजार सगळ्यांना असावा, बरोबर ना विनू? हा, हे बघा कसं पोल काढलाय संदीपनी. हा, तर आपले संदीप शेठ तिथंच टाकून देत आहे. ओ शेठ शेठ शेठ, हा तू नाही नाही, दोघं उचला, दोघं उचला. मग आता तर सुरुवात आहे बाळा आपली. बाकी अभी तो टेलर अभी बाकी है. आपला आदित्य शेठ कामाला गेलेले, ते उद्या तुम्हाला दिसतीनच. अरे वा 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 वा, छान. तर बघा मी कुठपर्यंत म्हणजे हा कचरा जाळलाय. सगळा हा इथला कचरा उचलला बर का, तरी पण वाटत नाही साफ केलेलं. काय सांगू तुम्हाला आता, कारण की खूप दिवस झाले आपण असे काम केले नव्हते. लहानपणी चालू होतं आपलं. हे बघा इथं सगळं जाळलं मी, इथलं सगळं बांबू बिंबू काढले. कोणाचं सरपण जळायला नको, बरोबर की नाही? असं इथपर्यंत बघा किती लांबवर आहे. तर हा बघा एवढा कचरा तिथून गोळा करून आणला. अजून लई साफसफाई बाकी आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे वाशिंगची गाडी आणायला. वाशिंगची गाडी आली. म्हणजे बारीकच ज्यात बांधकाम चालू करायचं आपल्याला ती गाडी आणायला चाललेली आहे. आता परत ती गाडी पण पुढे गेली वाटतं. वेगवेगळे ड्रायव्हर आहे प्रत्येक गाडीला. मागे पुढे होतच असते. आता 5 वाजलेले या ठिकाणी. 5 वाजता आपण ती गाडी बघायची. टायमिंग कसं असेल तुम्हाला बघा, मा बोट येते नुसतं बाबा. अरे कुठं गेलं काय नाही, गाडीवाला कुठे, शाळा कुठे काय माहिती नाही. मित्रांनो आपली दुसरी एक गाडी आली. पहिले खडीची आली होती, आता
येऊ द्या बस. दुसरी एक गाडी खाली डायरेक्ट. इकडे आहे. संपली पण. हा बरोबर टाकली. गेलो बो लगेच खाली. आयला हे मस्त काम यायचं. वाशिंग वाळू सारखं वाळू भेटत नाही आता. टाकले आपण काय आता वाळू बंद होणार आहे. आता हेच भेटणार. आपल्याला सगळं. आणि हेच भारी आहे. हिने काय म्हणतात जा ना तिकडे दाखव. हा चालेल. हर्षल भाऊ ना असं नाही. हर्षल नाही ते अशोक लष्करी. हा ठीक आहे. बरोबर हातरला का नाही विनू भाऊ तू? भाऊ आपला प्लॅन बेकार आहे. आणि ही व्हिडिओ काढली होती का? मग ही एक बाईले बेकार आहे बाबा. मम्मीचं काही खरं नाही. अहो मी असलीच पाहिजे ना. आपल्या घराची प्रत्येक आठवण पाहिजे आपल्याला आपल्या पोरांना दाखवायला झाल्यानंतर. नाही तर काय पोरांनो पप्पांनी पण आताचा कलियुग भारी आहे. आम्ही माझ्या मुलं लहान होते तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं कशी व्हिडिओ काढायची. मोबाईल धरायला माहिती नव्हतं. फोन आला तरी घाबरायचे कसा फोन उचलते हे माहिती नव्हतं. गाडी आपली खाली झालेली. ते पोलं काढायचे. चल पहिले पोलं काढून तर घेऊ. आता पोलं काढून घेऊया. चलो. तर फायनली मित्रांनो आता आम्ही आलोय घरी. हे बघा असा आमचा अवतार झालेला आहे. एकदम थकलोय सगळे. आत्ताच आलो एवढ्यात. हा बघा बघा माझ्या हातले घालून कसे झाले बघ बुटच घालून ठेवले मम्मी घरात. ते बघ याचे पाय बघा. याचे पाय मी तर पूर्ण भरलोय. असं कुठून भरलोय काय सांगायचं तुम्हाला. लय घाण भरलोय मी. मला पहिलेच लय घाण येत असतो. तर मित्रांनो असा हा ब्लॉग आपण इथेच एंड करून टाकूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय आणि लवकरच आम्हाला भरपूर साऱ्या तुम्ही शुभेच्छा द्या. चला मित्रांनो बाय बाय. चला बाय कर. बाय बाय.